नमस्कार मंडळी. हॅलो ते मॅडम. आणि आज आलेलो हम रोहिडा किल्ल्यावर. कुठला किल्ला आहे? रोहिडा किल्ला. रोहिडा किल्ल्यावर बऱ्याच दिवसांनी सोबत जोडणं ट्रेक करतो. मागे एकदा कोरीगड आणि सिंहगड केला होता. तर आज छान शनिवार आहे, सुट्टी आहे आणि चला तर मग जाऊयात किल्ले रोहिडा. रेडी? रेडी, चलो. चलिए. काय सुखी संसाराची काही मंत्र आहेत आपल्याला माहिती आहेत. त्यातला एक म्हणजे सोबत ट्रेकला चल. बरोबर बरोबर. म्हणजे मला घेऊन चला वगैरे वगैरे असं असेल तर ट्रेकला मजा येते. आम्ही दोघेही आता थोडा उशीर झाला आहे, 10 वाजले असतील, पण हो सगळं मॅनेज झालं आहे आणि आता छान रोहिडा एक्सप्लोर करतोय. चला तर मग. रेडी तृप्ती? यस. जय भवानी. कुठे? अरे वा. नाही, आता हे सगळं निसर्गातले चमत्कार पाहायला मिळतील. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे, भुंगे, मधमाशा आपला आनंद लुटत आहेत. आम्ही येताना भोर मार्गे आलो आणि सातारा हायवे, त्यानंतर भोर, मुद्दाम येताना नेकलेस पॉईंट, भाटघर धरण असं करत तिकडे आलो आणि हा जो मांडदेवी रोड त्या रोडने आलो. तर जवळजवळ पुण्यापासून एक 50-60 किलोमीटर आहे किल्ला. त्यामुळे एक दिवसीय ट्रेकसाठी फार चांगलं आहे असं म्हणतात. तर निघालो आहे पुढे. आता पहिल्या टप्प्यामध्ये दम लागणं साहजिक आहे, नाही का? आणि जसं मागच्या ट्रेकमध्ये सांगितलं की आता आम्ही ठरवलं आहे की पाठीवरती 15 किलोचा बोजा घेऊन चालायचं. बरोबर तृप्ती? एक आपलं शरीर आणि सोबत हे 15-16 किलोचा बोजा, दोन्ही घेऊन चालायचं आहे. बघूया. चलिए, चलते रहेंगे. तुम्ही ऑब्झर्व करता, आम्ही दोघांनी मुद्दाम मॅचिंग घातलं आहे जेणेकरून कळावं की एकाच ग्रुपमधले आहेत. आहे का नाही? आमच्या जेवढे मित्र आहेत त्यांना माहिती आहे की ह्या जोडीकडे बऱ्यापैकी असा पॅटर्न पाहायला मिळतो. म्हणजे दे आर नॉट सरप्राईज्ड. बरोबर ना? हां. तर चला आनंद घेऊयात. आज जरा आपण लकी आहे की आज पाऊस नाही आहे, की अनलकी आहे. कळेल थोड्या वेळात. हो, मला असं वाटतं की वरतून आपल्याला गडावरनं जे काही इतर किल्ले पाहायला मिळतात त्याचा फायदा होईल. एकदम कडक ऊन पडलं आहे. सूर्यनारायण आज जर आपल्या सेवेला आलं असं वाटतं, नाही का? चांगलं आहे. हा इकडे समोर किल्ले रोहिडा ही अशी वाट समोर जाते. पार्किंगपासून एक 5 मिनटं चाललो की आपण गडाच्या पायथ्याशी येतो. पहिला टप्पा यायचा आहे पण दम लागल्यासारखं वाटतं, कारण खडी चढाई आहे थोडीशी. अर्थातच एक्सपेक्टेड आहे, नाही का? आपण गड किल्ल्यावर जातोय म्हटल्यावर काय तृप्ती, खडी चढाई गरजेची का नाही? चढायचं म्हटलं खडी चढाई, चढाई म्हणते चढाई, चढाई सगळंच येणार. सगळंच येणार. असा छान रस्ता, त्यातनं येणारे सगळे असे काटेरी झुडपं मस्त आहे. मला फार भारी वाटतं आहे की खूप दिवसांनी आम्ही दोघं ट्रेकवर आलो आहे. अर्थात चिल्ले पिल्ले घरी आहेत आणि आम्ही दोघं इकडे आले. चला अजून एक टप्पा बाकी आहे, मग रस्ता सोपा होतो आपला. हा थोडासा आहे, असा पॅच दाखवतो आपल्याला. हा असा थोडासा आहे, पण लगेचच समोर गड दिसतो. त्यामुळे गडाकडे पाहिलं की खालचा रस्ता सोपा होतो. आता खऱ्या अर्थाने गडाच्या पायथ्याशी येऊन तो जो पहिला पॅच आहे तो आपण चढायला सुरुवात केली आहे आणि थोडासा ब्रेक घेऊन आता पुढे निघालो आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे किती लोक गडावर उतरते आता? 4. आम्ही दोघे 6 आणि अजून 4 एवढे लोक आहेत. म्हणजे ते जे 4 उतरत आहेत खाली, आमच्या मागे 4 म्हणजे एक छोटी फॅमिली 4 जणांची, आणि आम्ही दोघं. आज
आज गड एकदम निवांत फिरायला मिळणार आहे. गडाचं जे काही आपल्याला गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत त्या एकदम निवांत होणार असं दिसतंय. चलते रहो, चलने का नाम जिंदगी है. अजून अर्धी वाट पण आपण संपवली नाही, त्यामुळे बस चलते जाना है. येस, हा गडाचा दरवाजा, गणेश दरवाजा. ही अशी सुंदर अजूनही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. चांगला अजूनही मजबूत अवस्थेत आहे. वा, हर हर महादेव. इथे स्थानदेवता असाव्यात आणि अतिशय सोयीची नेहमीची अशी वाट असावी. तर हा पहिला गणेश दरवाजा. आपण जसं वरती आहे पहिला हा दरवाजा आहे. अजूनही बऱ्यापैकी सुटसुटीत आहे. आणि इकडनं लगेचच जवळच हा दुसरा दरवाजा आहे. तर आपण त्या दरवाजाकडे जाऊयात. चला. आहे ना, हा सगळा कातळ म्हणजे दगड कोरलेला आहे आणि मग ह्या पायऱ्या तेव्हा त्याला झाल्या असतात. त्यामुळे अतिशय सुबक पद्धतीने कोरून पायऱ्या केल्या. आता हे आपण सिमेंटचं चोखून दगडांचं बांधकाम पाहतो, पण कातळातल्या पायऱ्या सगळ्यात खास. गणेश दरवाजातून वरती आलो म्हणजे अगदी हे तिन्ही दरवाजे काटकोनात आहेत. हा दुसरा दरवाजा, त्याच्या वरती आपण जर पाहिलं तर सुंदर कोरीव काम केलं आहे. इकडे बघा, हे हत्तीचे शिल्प आहे, त्यामुळे खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळची स्थापत्यकला किंवा त्यावेळेस आर्किटेक्चर होते आपण म्हणतो ते किती सुंदर असेल. तर गडाच्या प्रवेशद्वारावरती हे सगळे सांकेतिक सिंबॉलिक गोष्टी आहेत आणि त्या पाहायला आनंद वाटतो. आत या. हे जे रखाल आहे तिथे तर आपण खोबे म्हणू शकतो. ह्या इथे दरवाजा असेल त्या काळात आणि इथे ती मोठी लोकडाची कोंडकी घातली जायची, जेणेकरून गडाच्या दाराला सपोर्ट राहायचा. जरी दाराला दणका दिला बाहेरून तरी आतमध्ये बऱ्यापैकी ऑलमोस्ट 1-1.5 फूट आतमध्ये जागा आहे, म्हणजे लाकूड मोठा आत तो सपोर्टला असायचा. तर दुसरा दरवाजा आपण पार केला की इथे पांढरे टाक आहे, आपलं दाखवतो. इथे आल्या आल्या या इथे खोल असं आणि आतमध्ये कमीत कमी 20 फूट आत असेल. हे तो खाली आहे, वर कॅमेरा असेल. हे बघा इथे ह्याचं आपण जर पाहिलं तर ही जी भिंत पाहत गेलो तर हे कमीत कमी 50 फूट आतमध्ये असेल. दिसते तृप्ती? हां, हे बघ. आणि अच्छा सुंदर ओढ्याने झाडं आणलं इथे. आणि हे पाणी 12ही महिने आपल्या गडावरच्या सवंगड्यांना, मावळ्यांना त्यांची तहान भागवत असेल. सर्वात शुद्ध आणि प्युअर वॉटर. हे जे टाकं पाहिलं आपण, हां, हे जे गडावरचं पाणी असं वाहून येत असेल तर इथं त्याला असं छिद्र पाडलं आहे छानपैकी, जेणेकरून ते सगळं पाणी पाण्याच्या टाक्यात जात आहे. म्हणजे स्वयंपूर्ण स्वयंचलित रचना असेल. असं पाणी गडाच्या पायऱ्यावरनं वाहत असेल, या दगडावरच्या पायऱ्या असं पाणी वाहत येत असेल. आज जर पाऊस असतं तर आपण हे पाहू शकलो असतो की पाणी कसं यातनं आपोआप जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी बाकी खाली वाहून जात असेल, नाही का? पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, पाण्याचं टाकं आणि मग आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे हा पत्ते बुरुज. दाखवतो आपल्याला हा बुरुज. सुंदर रचना आहे त्याची, इथे दाखवतो सगळ्यांना. आणि अर्थातच शत्रूवर मारा करण्यासाठी ते सगळ्या जागा बनवल्या आहेत ज्यातनं आपण शत्रूवर मारा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हळू हा इथून सगळा परिसर टिहळणी करता येत असेल. ते दूरपर्यंत आपण पाहू शकतो आणि शत्रूवर नजर ठेवता येत असेल, नाही का? असा हा
पत्ते बुरुज आहे. वा, विचित्रगडावरील हा तिसरा दरवाजा आहे. अतिशय भक्कम आहे, आजही चांगल्या स्थितीत आहे. इथे 2 शिल्प आहे. अच्छा, तो जो शिलालेख आहे तो पहिला मला वाटतं देवनागरी आहे का? आहे. आणि हा इकडचा हा फारसी भाषेत आहे. हो. अच्छा, सुंदर असं आहे. छान हत्तीचं जे आहे ते पण खूप छान दिसते. हत्तीची शिल्प तर क्लासच आहेत बघ, हो. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ नाही का. आणि मला वाटतं ही अतिशय भक्कम असा हा दरवाजा आहे. हो. जुन्या काळातलं बांधकाम, त्याची मजबूती नाही का. आता इथे राजवाडा आणि त्याचे अवशेष असं म्हटलं आहे. अर्थात आता गवत वाढलं आहे, या खोल्यांचे अवशेष असतील, त्यावेळेचा राज्यकारभार चालत असेल. अतिशय बिकट परिस्थिती आहे हे सगळं, पण ठीक आहे. इकडे पलीकडेपर्यंत सगळे दगड, भिंती त्या काळातल्या दिसतात आपल्याला. अच्छा, हा ना. हे आता हे किती जुने हे नाही सांगतेस तृप्ती, पण बघ आपल्या घरी तुला वाटतं जात आहे असं असं जाता पाट आहे, जात आहे जाता अर्ध झालेले. हे. आता वरती आल्यावर थोडंसं जरा शांत झालं नाही, थंड झालं वातावरण, थोडी गार हवा आहे वरती, थोडंसं सह्याद्रीने सुखद अनुभव दिला आहे. ही सगळीकडे हिरवी चादर जी आपण पाहत आहे ही पावसाची कमाल आहे. आणि आत्ताच वरती मंदिर, नंतर काही अवशेष भांडे जुने जे आहेत ते पाहिले. काय काय पाहिलं तू? जाता वगैरे जाता आहे, पाटा, वरवंटा, जुनी भांडी जुनी भांडी आहेत, आहेत. मातीचे नाही का, लाल मातीचे, मातीचे, काही दगडाचे, दगडाचे जुन्या काळी दगडाचेच भांडे असायचे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या घरातल्या आज्यांना जर आपण विचारलं तर नक्की यातले काही भांड्याचे प्रकार आपल्याला हो. नक्की पाहायला मिळतील. आता मी काय ठरवलं आहे की गड हा पूर्ण फिरायचा, त्यामुळे आम्ही तटबंदीने जाऊन आम्ही आता हा गड एक्सप्लोर करतो आहे. काय आमचा विचार आहे की जेवढे बुरुज इथं आहेत, प्रत्येक बुरुजाला एक स्पेसिफिक नाव आहे, प्रत्येक बुरुजाची एक अशी ओळख आहे, त्या शिलेदाराच्या नावाने ते बुरुज आहेत. त्यामुळे तिथे जातो आणि त्या बुरुजाची माहिती घेतो. काय गड एक्सप्लोर करताना निवांतता हवी, निवांतपणा हवा. बऱ्याचदा काय होतं की अर्धा गड पाहायला मिळतो. आज नशिबानं धुकं नाही आहे, पाऊस नाही, त्यामुळे सगळीकडे आपण पाहू शकतो. त्यामुळे आता इथे एक चांगली व्यवस्था पाहायला मिळाली. इथल्या स्थानिकांनी किंवा काही संस्थांनी इथे चांगला रस्ता केला आहे, थोडासा पायऱ्या वगैरे लावून, कारण एकदम खाली तटबंदी आहे, जपून जायला लागतं आहे. परंतु छान आहे हे सगळं. इकडे असं खाली व्हॅली आहे, त्यामुळे आपण अतिशय काळजीपूर्वक जपून चालत आहोत. आणि गड भ्रमंती सुरू आहे. काय आहे की गडावर यायचं म्हणजे पूर्ण वेळ काढून यायला पाहिजे. काय तृप्ती? म्हणजे तसे घाईगडबड आयुष्यात आहेच ना आपलं, नाही का. त्यामुळे इथं आलं की निवांतपणा, अतिशय वेळ देऊन गड एक्सप्लोर करायचा, प्रत्येक वास्तू पाहायची, असेल शक्य तिथला इतिहास वाचायचा, तिथला इतिहास अभ्यासायचा आणि खऱ्या अर्थाने गड अभ्यासायचा, नाही का. विचित्रगड उर्फ रोहिडा तर चांगला मोठा इतिहास आहे. थोड्याच वेळात आपण तो इतिहासही जरा आपण त्याचा उजळणी करण्याचा प्रयत्न करू. महाराजांनी स्वराज्यात जे जे किल्ले आणले, जिंकले, त्यातला आता आपण इकडे पोहोचत आहोत शिरवले बुरुजाकडे. त्यामुळे शिरवले बुरुज आहे एकदम गडाच्या या बाजूला. आणि चला, जागोजागी बसायला बाकडे वगैरे छान सुविधा झाल्यात. हा असा इथे छान बोर्ड आहे, शिरवले बुरुज. चला मी आपल्याला हा बुरुज दाखवतो. अतिशय भक्कम आणि सुस्थितीत असा असलेला हा बुरुज. वा, भव्य.
क्या बात है, वाह। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी। हर हर